मुंबईत पुन्हा हिंदी मराठी भाषेचा वाद। मराठी भाषा बोलता येत नसल्याने डॉमिनोज पिझ्झा बॉयला पैसे देण्यास नकार। उल्हासनगरमध्ये हॉटेल मालक आणि मॅनेजरवर हल्ला। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। नाशिकच्या येवला तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपलं। नागरिकांना उष्णतेपासून दिलासा। धाराशिवमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस। पावसामुळे 30 गावांमध्ये वीज पुरवठा खंडित। रायगडच्या महाड विन्हेरे मार्गावर रिक्षा आणि टेम्पोची समोरासमोर धडक। अपघातात 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू। लातूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। पावसामुळे शेतीचं नुकसान। नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं केलं नुकसान। पावसाच्या पाण्यात कांदा तोड करण्याची आली आहे वेळ। राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा। विदर्भातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला ऑरेंज अलर्ट। पुणे जिल्हा दूध संघ म्हणजेच कात्रज डेअरीनं दूध विक्री दरात केली 2 रुपयांची वाढ। ग्राहकांना बसणार फटका। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाढली वाघ आणि अस्वलांची संख्या। वन्यप्राणी प्रगणनेमध्ये 56 वाघ तर 93 अस्वल आढळले।